म्हणजे आता स्पेनला कुठलं तरी मंडळ गेलं होतं तर घाटकोपरचा पण गोविंदा एखादा स्पेनला गेलेलं म्हणजे अभिमानाची गोष्ट वाटेल माझ्यासाठी. आता तुम्ही प्रत्येक सणामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता आणि दहीहंडी बद्दल आपण पहिलं बोलूया की दहीहंडी म्हणजे मुंबईतली दहीहंडी ही सगळ्यांनाच माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणावरती ती केली जाते आणि घाटकोपरची दहीहंडी म्हटलं की एकच नाव येतं ते म्हणजे गणेश चुक्कर. तर तिथे एक चोरहंडी नावाचा प्रकार जो तुम्ही चालू केलाय तर त्याबद्दल काय सांगाल की नक्की काय आहे ते? काय आहे इथे 40-45 गोविंदा मंडळ आहेत. कामाला जाऊन परत येणार, प्रॅक्टिस करणार, जास्तीत जास्त थर लावायचं त्यांची जी एक जिद्द असते तर त्यांना प्रोत्साहन पण आपण दिलं पाहिजे. म्हणून मी मंडळांना लागणारं जे काही प्रोत्साहन रूपी त्यांचे टी शर्ट्स असतील, त्यांना प्रवासासाठी लागणारं साधन असेल, त्यांना खाण्यापिण्याचं साधन असेल, म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टी कमतरता वाटू नये. म्हणजे मी 2013 साली हंडी केली होती, ऋतिक रोशन आला होता, पण म्हटलं ते करून मी स्वतः प्रसिद्धी झोता देण्यापेक्षा याच घाटकोपरच्या आपल्या गोविंदांना आपण प्रोत्साहन देऊ म्हणून मी सगळ्या मंडळांना भरभरून गोविंदा पथकांना मदत करतो. माझी एक प्रचंड इच्छा आहे की एखादा गोविंदा हा परदेशात जाऊन पण थर लागले पाहिजे. म्हणजे आता स्पेनला कुठलं तरी मंडळ गेलं होतं तर घाटकोपरचा पण गोविंदा एखादा स्पेनला गेलेलं म्हणजे अभिमानाची गोष्ट वाटेल माझ्यासाठी. मी प्रोत्साहन दिलं आणि एखाद्या मंडळाने खरोखरच आपल्या कौशल्य वापरून आज आंतरराष्ट्रीय गेली, त्यामागची भावना ती होती चोरांची.